काळं मटण किंवा चिकन प्रोसिजर सेमच आहे. हळद, आलं, लसूण आणि मीठ लावून अर्धा तास मॅरिनेट केलेले अर्धा किलो मीठ, थोडी मिरची पावडर किंवा आवडत असल्यास थोडा कांदा लसूण मसाला लावून थोड्या तेलात 2-3 मिनटं परतवून थोडं पाणी घालून चिकन असेल तर 1 शिट्टी आणि मटणाला 2-3 शिट्ट्या घेऊन शिजलेले मीठ बाजूला ठेवून द्यावे. साईड बाय साईड 2 कांदे आणि 2 गड्डे लसूण दोन्हीही आतून सॉफ्ट होईस्तोपर्यंत डायरेक्ट गॅसवर भाजून थंड झाल्यावर लसूण सोलून त्याचा सॉफ्ट भाग आणि कांद्याची वरवरची साले काढून मुळं येणारा हा भाग काढला की मिक्सरमध्ये टाकून द्यावे. खरं तर खोबऱ्याचा तुकडाही डायरेक्ट गॅसवरच भाजतात, पण मी किसून गोल्डन करून घेते. त्याचबरोबर खाली मेन्शन केलेले मसाले थोड्या तेलात भाजून हे सर्व मिक्सरवर ग्राइंड करून घ्यावे. याच्या वाटणाला येणाऱ्या काळ्या कलरमुळे हे नाव आणि थंडीमध्ये येणारा सुगंध मस्तच. आता एका भांड्यात मीठ आणि काळा मसाला एकत्र करून बारीक गॅसवर एकजीव होईस्तोपर्यंत शिजवावे. मीठ आणि पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी आणि तेलात एकतर कांदा बारीक चिरलेला किंवा ठेचलेल्या लसणीची खमंग फोडणी द्यावी. कोथिंबीर शिवरून गरम गरम बाजरी किंवा जोंधळ्याच्या भाकरी रश्श्यात कुस्करून आस्वाद घ्यावा. झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी आवडली कमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा मदर